ब्लाऊज पीसला अस्तर लावून घेतलेला आहे। ब्लाऊजची पूर्ण उंची 14.5 आहे। 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्या। तर शोल्डर आहेत 5.5 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्या। छाती घेरा आहे आपला 10.5 इंच, 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे फिटिंगसाठी। कंबर घेरा आहे आपला 9 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच फिटिंगसाठी। मुंडा खोळी आहे आपली 6 इंच। ब्लाऊजला फोल्ड करून मधोमध चॉकने एक रेषा आखून घ्यायची आहे। आपल्याला आता कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे। जी शाईनवाली बाजू आहे ती आतमध्ये ठेवून फोल्ड करून घ्यायचा आहे। वर गळ्याची रुंदी 2.5 इंच ठेवायची आहे। ॲक्च्युअल मध्ये 11 इंच आहे, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे। गळ्याची खालची रुंदी घ्यायची आहे 3.5 इंच। जे मार्क केलेले आहे ते आपण जॉईन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याला जो शेप द्यायचा आहे त्यासाठी वर अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे आणि जाड अशा पुठ्ठ्यावर हाफ सर्कल शेप देऊन कट करून घ्यायचा आहे। आणि हा शेप आपल्याला गळ्याच्या बॉटम पासून वरपर्यंत ड्रॉ करून घ्यायचा आहे। तुम्हाला जी साईज हवी असेल, छोटी मोठी, ती तुम्ही ठेवू शकता। वर आपल्याला अर्धा 1 इंच असंच सरळ लाईन ठेवायची आहे, ते फिटिंगमध्ये जाईल। सेम आपल्याला दुसऱ्या बाजूलाही शेप काढून घ्यायचा आहे। पूर्ण गळ्याचा शेप काढून झाल्यानंतर आपल्याला अस्तरचं कापड घेऊन कॅनव्हास पेपरवर ठेवायचा आहे। अस्तर अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं, जेणेकरून आपल्याला फोल्ड करायला भेटेल। राऊंड शेपला आपल्याला कट द्यायचे आहेत, जेणेकरून व्यवस्थित आपल्याला फोल्ड करता येईल। मेन कापड घेऊन आपण त्यावर सेंटरला बरोबर कॅनव्हास पेपरचं सेंटर घेऊन ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे।
जेणेकरून आपण जेव्हा शेपला शिलाई मारू तेव्हा कापड आणि कॅनव्हास पेपर हलणार नाही जागेवरून. मध्ये असं फिक्स केल्यानंतर जो आपला प्रॉपर शेप आहे तो त्या शेपवर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि 0 साईजची शिलाई मारायची आहे, जेणेकरून आपण कॅनव्हास पेपर फोल्ड करू तेव्हा कापड किंवा कॅनव्हास पेपर फाटलं जाणार नाही. आता आपल्याला नॉड लावायचे आहे. त्यासाठी आपण 3 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे. अनविजिबल नॉड लावण्यासाठी आपल्याला ह्याच पद्धतीने लावावी लागते. ती कॅनव्हास पेपरच्या खाली बरोबर जिथे मार्क केले तिथे नॉड ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. सेम आपल्याला त्या बाजूलाही शिलाई मारून घेऊन कॅनव्हास पेपर आतून पाव इंच जो आपण शेप दिला आहे त्याच्या पाव इंच आतून कट करून घ्यायचा आहे. कट करून झाल्यानंतर जिथे एकदम पॉइंट आहेत, कॉर्नर आहेत, तिथे आपल्याला एक कट मारून घ्यायचा आहे, जेणेकरून कॅनव्हास पेपर फोल्ड केला की व्यवस्थित फिनिशिंग येते शिलाई मारताना. नंतर आपल्याला कॅनव्हास पेपर फोल्ड करून घ्यायचा आहे. कॅनव्हास पेपर फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला बॉर्डरला एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो शेप आहे तो एकदम प्रॉपर दिसेल. आपली शिलाई मारून झाल्यानंतर आपण लेस लावून घेणार आहोत. लेस हलक्या हाताने असं लावून घ्यायची आहे, ओढायची नाही, नाहीतर कापड खेचला जातो आणि तितकीशी फिनिशिंगही येत नाही. हलक्या हाताने शिलाई मारून घ्यायची आहे बॉर्डर लाईनला.
अशा प्रकारे आपल्याला बॉर्डरला लेस लावून घ्यायची आहे. लेस लावल्याने लुक अजून छान दिसतो. अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा लुक रेडी झालेला आहे. तुम्ही